चला दोस्त हो रोगराईला हाकलून देऊया। सर्वांना नमस्कार। डॉक्टर राम जावळे या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे। मित्रहो, आजकालच्या या धावपळीच्या स्पर्धेच्या युगामध्ये जिथं रॅट रेस लागलेली आहे, अशा परिस्थितीमध्ये मनावर ताण हा येणारच। कुठल्या ना कुठल्या स्वरूपाचा प्रत्येकाच्या मनावर हा ताण येत असतो आणि हा ताण कमी करण्याकरता मी एकच गोष्ट आज सांगणार आहे, फक्त एकच बाब की तुमचा ताण हा पूर्णपणे कमी होऊ शकतो। हा ताण हाताळण्याचा हा एक रामबाण विलाज आहे, हा रामबाण मार्ग आहे। हा उपाय कोणता आहे? अतिशय स्वस्तात म्हणण्यापेक्षा काय बिना खर्चाचाच हा उपाय, पण तो पाळला पाहिजे, नियमितपणाने तो पाळला पाहिजे, म्हणजे डोक्यावरचा ताण एकदम निघून जायला मदत होईल। आता हा कोणता उपाय आहे, याच्यामुळे कोणते कोणते फायदे होतात? तर हा उपाय आहे निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाणे। आताच आपण वसंत ऋतूची चाहूल बघितली। आता ज्या ऋतूमध्ये ज्या वेळेला, कधी सकाळ सकाळची वेळ, कधी दुपारची वेळ, कधी सूर्यास्ताच्या अगोदरची थोडीशी वेळ, अशी वेळ निवडली पाहिजे आणि त्या त्या वेळेला घराच्या बाहेर निसर्गाच्या सानिध्यात निघालं पाहिजे। म्हणजे नवीन पालवी फुटलेले जे झाडं असतात, वृक्ष असतात, तसंच त्याला आलेली फुलं असतील, तसंच तिथं पक्षी जे असतात त्यांचे आवाज असतात, पाणी वाहत असेल तर त्या पाण्याचे आवाज असतात, शेतामध्ये आलेली काही पिकं असतात, वेगवेगळ्या निसर्गामध्ये काही घडलेल्या घडामोडी ज्या दिसत असतात, काही लहान लहान जे गवतासारखे हे असतात ते वाळत असतात, काही हिरवेगार होत असतात, कुठं मोहर येत असतो, कुठं फुलं येत असतात, हे सगळं जे वातावरण असतं, हे जे सगळं चित्र असतं, काही जनावरं पण फिरताना दिसतात, काही प्राणी पण फिरताना दिसतात, काही पक्षी दिसतात, हे सगळं वातावरण जे आहे, तिथला जो आवाज आहे आणि त्या हवा जी मोकळी आहे, त्या हवेचा जो गंध आहे, त्या हवेचा जो स्पर्श आहे, हा स्पर्श आपण घेतला आणि त्या वातावरणामध्ये थोडंसं फिरलं, वॉकिंग केलं, किंवा कुठल्याही ऍक्टिव्हिटी तुम्ही तिथं करा, तुम्हाला ज्या आवडतात त्या ऍक्टिव्हिटी तिथं करा। तुम्हाला वाटतं तिथं मेडिटेशन करायचे करा, योगासनं करायचे करा, व्यायाम करायचा थोडासा करा, किंवा थोडंसं वॉकिंगच करायचे करा, तुम्हाला बसून गप्पा मारायच्यात मारा, किंवा पेपर घेऊन जा तिथं वाचत बसा। म्हणजे अशा कुठल्याही ऍक्टिव्हिटी तुम्ही त्या ठिकाणी करू शकता। तिथं तुम्ही कुणाला काही फोन कॉल करायचे असतील तर फिरत फिरत तुम्ही फोन कॉल सुद्धा तिथं काम उरकू शकता। घरी काम करत असताना जो तुम्हाला ताणतणाव येऊ शकत असतो, एक फोन कॉल्स करत असताना, तो ताणतणाव तुम्हाला अजिबात तिथं मोकळ्या हवेमध्ये जाणवणार नाही। कारण हे जे बदल असतो, हा बदल त्या निसर्गाच्या, कारण कसं आहे की आपलं शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे। म्हणजे हे जे माती वगैरे, पाणी, सगळं, हवा, हे जे आहे सगळं याच्यातूनच बनलेलं आहे। त्यामुळं त्याच्या जवळ तुम्ही गेलात की काय होतं की त्या ज्या वेवलेंथ असतात, त्या ज्या काय म्हणतो आपण त्याला ऊर्जा असते, ही ऊर्जा एकमेकाच्या याच्यामध्ये संबंधित अशी संपर्कात आली की तो ताणतणाव कमी व्हायला सुरुवात होतो। मग हा ताणतणाव कमी नॅचरली होत राहतो। त्यातल्या त्यात तर जो तुमचा स्पर्श पाण्याशी आला, थोडा चिखलाशी आला तिथला स्पर्श, जर तुम्ही तिथल्या ह्याच्याशी काय त्या वनस्पतींना स्पर्श केला, हात लावला, कशा अंगाचा तुमच्या स्पर्श जिथला होत असेल तर तो आणखी चांगला आहे। हा स्पर्श जो असतो तिथला, तो जर तुम्ही अनुभवला, तिथं जर तुम्ही थोडंसं ऍक्टिव्हिटीज केल्या, तर पहा तुम्हाला संध्याकाळी झोप सुद्धा किती चांगली लागते, भूक सुद्धा एकदम चांगली लागते। काही जण डब्बा घेऊन सुद्धा जातात, झाडाखाली बसून जेवण करतात, हे पण चांगली पद्धत आहे। म्हणजे ताणतणाव कमी करण्यामधलाच हा एक मार्ग आहे की जे वनभोजन असतं, सहल असते, बाहेर जे जायचं, बसायचं, हे लहानपणापासून जे आपल्याला सांगितलेलं त्याला एक मोठा अर्थ आहे आणि त्याला विज्ञानाचं पण त्याला पाठिंबा आहे। आम्ही जे सांगतोय हे सगळ्या स्टडीज ज्या केलेल्या आहेत, ज्याचा सगळा निष्कर्ष निघालेला आहे, त्याच्यावरून आम्ही सांगत आहोत अशा कुठल्याही ऍक्टिव्हिटीज केले पाहिजेत। म्हणजे एक बॉडीला जो हिलर असतंय, हील करायचंय बॉडीला, जे काय डॅमेज झालेलं आहे, जे काय बॉडीला थोडे इजा झालेले आहेत, जे काही ताणतणाव आलेला आहे, किंवा आपण काय म्हणतो टिअर अँड वेअर बॉडीला झालेलं आहे, तर हे सगळं भरून काढण्याची ताकद निसर्गामध्ये असते। निसर्ग हा म्हणून म्हणतो की आपण सर्वात मोठा, सगळ्यात मोठा गुरु आहे। त्याच्याजवळ गेलं आणि त्याच्या संपर्कात राहिलं तर हा ताण कमी व्हायला चांगल्या प्रकारे मदत होईल। म्हणून जेव्हा मिळेल, वेळ मिळेल, जेव्हा जमेल तेव्हा निसर्गाच्या सानिध्यात जाऊया आणि मनावरचा ताण कमी करूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका।
कारण आपलं आरोग्याने सत्यमेव जयते. सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नव्हतं. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान.